हे तुम्ही एकीकडे हलाल सर्टिफिकेट मान्यता आहे असं म्हणताय आणि आज दुसरीकडे म्हणताय की नाही, तुम्ही जर इस्लामच्या कुठल्याही संघटनेवरती, आतंकवादी संघटनेवरती हल्ला केला की तुमची सगळी प्रोडक्ट हराम. इंडोनेशियाच्या उलेमा काउन्सिलने ह्यावरती आणखीन एक फतवा काढला आणि ह्या फतव्यामध्ये त्यांनी असं म्हटलं, जे जे देश इस्रायलच्या समर्थनार्थ उभे राहतील त्या सगळ्या देशांचे उत्पादनं सुद्धा आमच्या मुस्लिम समाजासाठी हरामच आम्ही डिक्लेअर करू. त्यांच्या उत्पादनांना जर हलाल घोषित करत असतील तर आमच्या घरी येणार. आत्ता गणेशोत्सव मधल्या काळामध्ये झाला, गणेशोत्सवासाठी मोदकाचं पीठ सुद्धा हलाल सर्टिफाय आलं. म्हणजे मोदकाचा आणि हलालचा काय संबंध आला? परंतु ही एक मोनोपॉली तयार करणं आणि ह्या मोनोपॉलीच्या द्वारे बाजारावर ते नियंत्रण करणं, सर्टिफिकेटच्या आधारे इस्लामचा सिद्धांतच बदलताय. म्हणून जमियत उलेमा हिंदला हे सर्टिफिकेट देण्याचा अधिकार कोणी दिला?